नांदेड नगरीमधून मथुरा येथे स्टेशन आगमन झाल्यानंतर वृंदावन या ठिकाणी गोशालेच्या या ठिकाणी आलेल्या, तर आपली या ठिकाणी येण्याचं मानस काय आहे? आपण सनातनवादी असल्यामुळं आपल्याला सर्व हिंदू देवी देवतांचा आदर आहे आणि ज्या ठिकाणी आपल्या हिंदू देवी देवतांना जन्म घेतलेला आहे अशा पावन भूमीमध्ये आपल्याला म्हणजे पाय जरी ठेवता आलं तरी आपल्याला अतोन्नत पुण्य मिळतं। तर ही श्रद्धा ठेवून आम्ही आज मथुरा वृंदावन येथे आलेले आहोत। हे किती दिवसापासून तुम्ही हा तुमचा मानस तुमच्या मनामध्ये ठेवून या ठिकाणी येता? मानस तर आपल्या हिंदू धर्मामध्ये जन्मताच असते की आपल्याला आपली रामभूमी जन्मभूमी, राम जन्मभूमी, कृष्ण जन्मभूमी आणि अनेक संतांच्या जन्मभूमी पाहण्याची इच्छा ही सर्वांनाच असते। जो कोणी सनातनवादी आहे त्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपल्या देवी देवतांच्या जन्मस्थानी जाऊन आपण त्यांचं दर्शन तर घ्यावंच, आणि शिवाय त्यांनी ज्या ठिकाणी बाललीला केलेल्या आहेत किंवा त्यांचं जे राजकारण केलेलं आहे, जनतेची सेवा केलेली आहे, असं सगळं ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी सर्वांना जायची इच्छा होते आणि आज ते सौभाग्य मला लाभलेलं आहे। त्याच्यामुळे मी स्वतःला फारच धन्य समजते। एवढा 2 दिवस झाले या परिक्रमामध्ये आहात, तर तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणी? परिक्रमामध्ये असल्यामुळे खूप आनंद होतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण या भूमीमध्ये आहोत की जिथं देवानं वास्तव्य केलेलं आहे, श्वास घेतलेला आहे। तर देवानं श्वास घेतलेल्या भूमीमध्ये आपण असल्यामुळे या वातावरणामध्ये सगळीकडेच कृष्ण आहे आणि सगळं इथलं वातावरण कृष्णमय आहे। असं नाही की कुठं एकाच ठिकाणी जाऊन आपण कृष्णाची भक्ती करू शकतो किंवा कुठलं स्थळ पाहिल्यामुळे आपल्याला असं वाटणार नाही की वाटेल की आपण जन्मभूमीमध्ये आले, असं नाही। तर या भूमीमध्ये पाय ठेवणं याला सुद्धा भाग्य लागतं आणि हे देवाच्या इच्छेशिवाय होत नाही। सर्व परिवार या ठिकाणी आल्यात? तुमचा सर्व परिवार या ठिकाणी आले? ही माझी आई, माझा मुलगा आणि ही माझी मैत्रिणीची आई आणि त्यांच्यासोबत सर्व आम्ही परिवार आहोत। राधे राधे। राधे राधे।